नमस्कार, मी प्रतीक्षा देसाई. माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मला एक खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तो म्हणजे आई. असं नेहमी म्हटलं जातं ना की आई झाल्यावरच आई काय असते हे समजतं. पण खरंच हे कितपत योग्य आहे? माझ्या मते आई होण्याआधीसुद्धा आपण आईला पाहतो, तिचं कष्ट पाहतो, तिचं प्रेम अनुभवतो. पण हे सगळं बाहेरून असतं. आई झाल्यावर मात्र तेच सगळं आतून जाणवतं. आई झाल्यावर समजतं की झोप म्हणजे काय आणि झोप न मिळाल्यावरचं जगणं म्हणजे काय. स्वतःच्या भुकेपेक्षा बाळाची भूक मोठी होते. थकलो असतानाही हसत राहायचं बळ कुठून येतं हे आई झाल्यावर कळतं. आई झाल्यावर कळतं की एक साधा तापसुद्धा बाळाला आला तरी आईचं काळीज कसं थरथरतं. आई झाल्यावर समजतं की आई कधीच मी नसते, ती कायम आपण असते. पण याचा अर्थ असा नाही की आई होण्याआधी आईचं महत्त्व कळत नाही. फक्त फरक इतकाच असतो, तेव्हा आपण मुलं असतो आणि नंतर आपण आई बनतो. आणि तेव्हाच आपल्याला आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्या लहान लहान गोष्टी आठवतात आणि डोळे नकळत पाणावतात. म्हणून हो, आई झाल्यावर आई काय असते हे जास्त खोलवर समजतं. पण आईचं प्रेम आणि त्याग तो आधीपासूनच अमूल्य असतो. तुम्हालाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.